नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गिनी इंडेक्स। गिनी इंडेक्स जाहीर करणारी संस्था कुठली आहे तर जागतिक बँक। जागतिक बँक ही जाहीर करणारी संस्था आहे गिनी इंडेक्स। तर मित्रांनो, भारताचा गिनी इंडेक्स निर्देशांक किती आहे तर 25.5। भारत मध्य कमी असमानता श्रेणीमध्ये येतो। त्यामध्ये 25 ते 30 दरम्यान गिनी स्कोअर समाविष्ट आहे। 25 ते 30 दरम्यान गिनी स्कोर्स समाविष्ट आहे। पुढे जाऊया, सर्वाधिक समानता असलेले देश। स्लोवाक प्रजासत्ताक 24.1, स्लोवेनिया 24.3, तिसरं बेलारूस 24.4, चौथा भारत 25.5। तर पुढे जाऊया, भारताने 171 दशलक्ष लोकांना अत्यंत गरिबीतून यशस्वीरित्या बाहेर काढलेले आहे। जागतिक बँकेच्या द प्रिन्स 2025 पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ अहवालानुसार त्यातील तीव्र गरिबीमध्ये 2011-12 मधील 16.2% वरून 2022-23 मध्ये 2.3 पर्यंत घट झालेली आहे। म्हणजे खूप मोठी तफावत आहे, खूप मोठी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे। 16.2 वरून 2.3 पर्यंत। प्रमुख देशांचा गिनी निर्देशांक आपण पाहून घेऊया आता। युनायटेड किंगडम म्हणजे GB, ग्रेट ब्रिटन 34.4 आहे, 35.7, आणि अमेरिकेचा आहे 41.8। गिनी निर्देशांक म्हणजे काय आहे तर हा असा एक निर्देशांक आहे ज्याच्यामध्ये देशातील उत्पन्न किंवा संपत्तीच्या असमानतेचे मापन आपण करतो। तर याच्यामध्ये आपण सांगायचं झालं तर 0 म्हणजेच पूर्ण समानता आणि 100 म्हणजे पूर्ण असमानता। आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले तर गिनी निर्देशांक जितका कमी असतो तितकीच त्या देशाची उत्पन्नाची समानता ही जास्त असते। भारताचा गिनी निर्देशांक 25.5 असल्याने तो मध्यम कमी असमानता श्रेणीमध्ये येतो। तर मित्रांनो, पाहायला गेलं तर भारताने गरिबी कमी करण्यामध्ये फार मोठे यश मिळवलेले इथे आपल्याला दिसून येते। तर मित्रांनो, हा गिनी इंडेक्स चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।